सगळ्या सभागृहात एकमत आहे का? उकाला वाढलाय, वर्षाला उकाला वाढूच लागले, कमी कमी होऊ लागले, वाढूच लागले, हे एवढं वाढलंय. ऐका की उकाला किती मोबाईलवर बोलायचं नाही. हे उकाला किती वाढणार आहे मी सगळ्या पत्रकारांना अधिकाऱ्यांना सांगतो. अरे उकाला किती वाढणार आहे? 1750 लक्षात घ्या. 1750 ला पृथ्वीवर पहिलं इंधन तयार झालं. हे इंधन हवेतलं ऑक्सिजन खाल्लं, कार्बन सोडलं, तापमान वाढलं. ज्या दिवशी इंजिन तयार झालं त्या दिवशी हवेत कार्बनचं प्रमाण किती होतं? 280 ppm. अधिकाऱ्यांनी, सगळ्या अधिकाऱ्यांनी आणि पत्रकारांनी ऐकायचं. 1750 ला पृथ्वीवर पहिलं इंधन सुरू झालं. हे इंधन त्या दिवशी सुरू झालं त्या दिवशी पृथ्वीकडे कसं आहे 280 ppm कार्बन होतं. किती कार्बन पाहिजे? जनावर, माणूस, वनस्पती पृथ्वीवर जिवंत राहायचं असेल तर जास्तीत जास्त 350 ppm कार्बन पाहिजे. आता झालंय 428 ppm. 450 त्या दिवशी होईल त्या दिवशी एवढा उकाडा वाढेल की तुम्ही जिवंत राहणार नाही. हे दिवस कधी येणार आहे? हे दिवस येणार आहे 2050 ला. 2050 ला वर्ष किती शिल्लक आहे? 25. आणि मग जगामधल्या सगळ्या शहाण्यांचं डोकं खराब झालं. सगळे शहाणे एकत्र आले 1988 ला. 198 देशाची एक संघटना स्थापन केली. त्या संघटनेचं नाव आहे IPCC. IPCC म्हणजे इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज. 198 देश. 1988 1100 शास्त्रज्ञ. 2015 ला 4000 पानांचं पुस्तक प्रकाशित केलं आणि त्या पुस्तकात त्यांनी 3 महत्वाच्या गोष्टी लिहिल्या. तेवढ्या सांगतो मी. पहिली गोष्ट होती की उकाडा जर कमी करायचा असेल तर वीज तयार करताना दगडी, कोळसा, झाडू नका. काय सांगितलं त्याच्या भाषेत सांगतो. कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्प टप्प्याटप्प्याने बंद केल्याशिवाय माणूस जात वाचणार नाही. मी नाही सांगितलं, जगातले 1100 शास्त्रज्ञांनी सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं की आता कोळशावर चालणारे धर्म बंद करा. मी सगळ्या पत्रकारांना पहिल्या लाईनीत कोणते कोणते दोघं सोबत मी अधिकारी आहे का? एक गाडी द्या. तुम्ही कोण आहे? अधिकारी आहे ना? हा, कोण आहे मग? शिक्षक आहे. व्हेरी गुड. शिक्षक पण आहे. मला आनंद वाटला. शिक्षक आहे, पत्रकार आहे, पण अधिकारी आहे. 26 सप्टेंबर तारीख लिहून घ्या. ज्याला ज्याला शक्य लिहिता येते 26 सप्टेंबर लिहून घ्या. शिक्षण घ्यायला तुमचं रवींद्र 26 सप्टेंबरला
आईला तुम्ही करा युके मधलं 142 वर्षापूर्वीचं जुनं थर्मल जे कोळशावर चालत होतं जमिनीच्या पोटातल्या युकेने ते बंद केलं आणि ते त्यांचं शेवटचं थर्मल होतं. काय सांगितलं? आम्ही शेवटचं थर्मल बंद केलो कारण माणसं जगवायचे. जगामध्ये जोपर्यंत दगडी कोळसा जाणं होत नाही तोपर्यंत माणूस जीवन राहणार नाही. त्याचं कारण आहे का? त्याचं कारण आहे का? जमिनीच्या पोटात दगडी कोळसा सापडतो. त्या कोळशामध्ये कार्बन डायऑक्साईड लपून बसलाय. त्याला कार्बन जमिनीवर चाललं की 1 किलो कोळसा झाला की 2 किलो 800 ग्राम कार्बन तयार होते. आमदार साहेब 2000 वर्षात पृथ्वी अर्धा डिग्री तापली आणि गेल्या 150 वर्षात पृथ्वी 1.5 डिग्री तापलेली आहे. तुमच्या माझ्या लेखनाचा आतापर्यंत भविष्य खरं नाही आणि म्हणून आता सांगितलं की जर हे 2 डोळे 2 हात 2 पाय 1 नाक असली आकृती पृथ्वीवर जीवन ठेवायची असेल तर कोळसा जाळायचा बंद करा. कोळसा जाळायचं नाही तर जाणं काय तर मी सांगितलं बांबू जोडतो. बांबू 1 किलो दगडी कोळसा जाळला की 4000 उष्मांक तयार होतो. त्याला इंग्रजीमध्ये कॅलरीफिक व्हॅल्यू म्हणतात. 1 किलो दगडी कोळशाची कॅलरीफिक व्हॅल्यू 4000 आहे आणि 1 किलो बांबूची कॅलरीफिक व्हॅल्यू 4000 आहे. 1 किलो दगडी कोळसा जाळला काय आणि 1 किलो बांबू जाळला काय 20 ते 30 तयार होती. मग शेवटचं आहे का? मला काय शेवटचं? मग जमिनीच्या पोटातला कोळसा जाळण्याच्या ऐवजी जमिनीवरचा बांबू का जाळायचा? तर जमिनीच्या पोटातला कोळसा काढून जाळलं की कार्बन डायऑक्साईड वाढू लागलाय आणि ते जेवढं वाढलं तेवढं आम्ही मरणार आहे. बांबू का? बांबू हवेत कार्बन ओढते, जाळलं की पुन्हा हवे सोडते. ओढायचं सोडायचं, ओढायचं सोडायचं, ओढायचं सोडायचं चांगलं, जमिनीतलं काढायचं सोडायचं चांगलं. सायकल चांगली आणि म्हणून भारत सरकारने निर्णय केला 2019 ला की बायोमास पासून वीज तयार करायची. आणि मग देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाक्य वापरलं. तुम्हाला ते कळणारी जर मी काय करू? मोदी साहेबांनी सांगितलं की मेरा किसान अन्नदाता था, अब मेरा किसान ऊर्जा दाता बन रहा है. सुरेखा कितनी पास है? 7वी पास है. कसं ऊर्जा म्हणून काय होती त्या हॉलमध्ये सगळ्यात शाही ही नाही. तिला कळलं म्हणजे आता ऊर्जा जमिनीतून काढायची नाही. ऊर्जा आता जमिनीच्या पाठीवरून काढायची आणि जमिनीच्या पाठीवर ऊर्जा देणाऱ्या कुठलं पीक असेल तर त्या पिकाचं नाव बांबू आहे. बांबू सगळ्यात बीज बांबूवर तयार होईल. बांबू मुंबई येते
मुंबईत नाही, नाही, ते तुमच्या कुशीच येते. तुम्ही लावायचं आणि म्हणायचं 100 रुपये काय बरोबर आहे? इकायला कोण घ्यायला येईल का कोण? काय जाळायचं असाल तर बायोमास बांबू कसे मी तुम्हाला सांगायला आलोय की भविष्य ह्याचं आहे. दुसरा अजून एक सांगतो, आता डिझेल पेट्रोल बंद होणार